पोलीस दिवस रात्र मेहनत घेतात, मात्र नागरिक विनाकारण तक्रार करतात. पोलिसांच्या अडचणी ऐकणे ही आपली जबाबदारी आहे, असे आमदार आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले. सोमवारी बेळगाव शहर पोलीस विभागातील 13 पोलीस कर्मचाऱ्यांना नव्या दुचाकींचे वितरण करताना ते बोलत होते. शहरात बंदोबस्त आणि पेट्रोलिंगसाठी पोलिसांना दुचाकींची गरज होती. त्यांनी ही मागणी माझ्याकडे केली. मी माझ्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून 13 दुचाकी पोलिसांना दिल्या आहेत. पुढेही पोलिसांची कुठलीही गरज असेल तर ती पूर्ण करण्याचे आश्वासन देतो, असे ते म्हणाले. पोलीस डिपार्टमेंटला फार आवश्यकता होती मोटरसायकलची. डिपार्टमेंट जेव्हा रिक्वेस्ट आला तर मी माझे MLA फंडवरून एक 25 लाख देऊन त्याला सांगितलं होतं, जसं इंटरनॅशनल स्टँडर्ड आहेत प्रत्येक बाईक आमची सिटीमध्ये राहावं पेट्रोलिंगसाठी. पेट्रोलिंग जास्त झालं तर क्राईम कमी होतोय, ट्रॅफिक रेग्युलेशन पण बरोबर होतंय आणि सगळ्या प्रमाणे एक चांगलं झालेलं आहे. आणि कमिशनर साहेबांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी कुठली आवश्यकता असली तर डिपार्टमेंटसाठी आम्ही डिपार्टमेंटला जे पण आवश्यकता आहे ते पूर्ण आम्ही काही. धन्यवाद. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की पेट्रोलिंगसाठी मोठी वाहने छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यामुळे दुचाकींची गरज होती. आमदार आसिफ सेठ यांनी दिलेल्या 25 लाखांच्या निधीतून 13 दुचाकी उपलब्ध झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे आणखी सुलभ होईल. ನಾರ್ತ್ ಬೆಳಗಾವಿ ಶಾಸಕರಾದ ಶ್ರೀ ಆಸಿಫ್ ಸೇಠ್ ಅವರು ಅವರ MLA ಲೋಕಲ್ ಏರಿಯಾ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಫಂಡ್ ಇಂದ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಪೊಲೀಸ್ಗೆ 25 ಲಕ್ಷದ ಗ್ರಾಂಟ್ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಜೆ ಮುಖಾಂತರ ಇದು ಹೊಂಡಾ ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅವರು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಇದು ಜಾಪಾನ್ನಲ್ಲಿ ಇದು ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಸೇಮ್ ಮಾಡೆಲ್ ಇದೆ. ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಲಾಂಚ್ ಆಗಿದೆ. 350 cc ಇದು ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್ ಇದೆ. ಈ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಬೀಟ್ ಪೊಲೀಸಿಂಗ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಇಮರ್ಜೆನ್ಸಿ ಆಗಿದ್ರೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಜೀಪ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಆರ್ಟಿಗಾ ಗಾಡಿ ಆಗಲಿ ಅದು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಇರುತ್ತೆ. ಆವಾಗ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮೋಟಾರ್ ಸೈಕಲ್ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಪೆಟ್ರೋಲಿಂಗ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಸೊ ನಾವು ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೂಡ ಎಲ್ಲರದು ನಮಗೆ ಈ ತರ ಸಹಕಾರ ಸಿಗಲಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. या कार्यक्रमास DCP निरंजन राजे अरस, NV बर्मणी, ACP सदाशिव कट्टीमणी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव.